भाजप आमदारांना आज संध्याकाळी निरोप दिला जाणार आहे। सूत्रांकडून माहिती कळते गटनेता निवडीसाठी आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले जाणार आहेत। भाजपचा विधिमंडळ गटनेता 1 तारखेला निवडला जाणार आहे आणि विधिमंडळ गटनेता निवडीनंतर 2 डिसेंबरला शपथविधी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता भाजपच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांना मुंबईमध्ये येण्याचे आदेश देण्यात येतात आणि त्यामुळे आज संध्याकाळी सर्वच भाजपचे हे आमदार मुंबईमध्ये दाखल होतील अशी एक अपेक्षा आहे। आज संध्याकाळी निरोप दिला जाणार आहे। गटनेता निवडीसाठी आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिला जाणार आहे। भाजपचा विधिमंडळ गटनेता 1 तारखेला निवडला जाणार आहे, त्यानंतर 2 डिसेंबरला शपथविधी होण्याची शक्यता आहे। या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत। ओम, भाजपच्या गोटातून ही महत्त्वाची बातमी, आमदारांना निरोप दिला जाणार आहे, आज मुंबईमध्ये येण्याचे आदेश दिले जातील। काय काय नेमक्या घडामोडी सध्या भाजपच्या गोटामध्ये घडताना दिसतात? अनुपमा, काल महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये पार पडली, त्यानंतर अजून एक महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये आज पार पडली जाणार आहे। मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्र्यांसह दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपचे महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक होईल। यानंतर 1 तारखेला संध्याकाळी 4 वाजता मुंबईमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवण्यात येईल। केंद्रातल्या 2 निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये आमदारांची मतं जाणून घेतली जातील आणि त्याच वेळेला संध्याकाळी याबद्दल अधिकृत घोषणा केली जाईल। 2 तारखेला शपथविधी देखील होईल अशी माहिती कळते। त्यामुळे केंद्रातले 2 निरीक्षक दिल्लीतून मुंबईत येतील आणि 1 तारखेला संध्याकाळी 4 वाजता या बैठकीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री निवडला जाईल अशी माहिती आपल्याला सध्या तरी कळते। या सगळ्या संदर्भामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात, आजच्या बैठकीच्या नंतर काय अपडेट समोर येतात हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। अनुपमा, ठीक, धन्यवाद ओम दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून आणखी अपडेट्स जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।